लक्षात घ्या. आता ह्यांनी जो घटनाक्रम सांगितला आहे म्हणजे मिळता जुळता जो घटनाक्रम आहे तो कलमेच्या बाबतीत बी झाला होता. आता ते कलमेचं प्रकरण का थांबलं, का दाबलं गेलं, कशामुळं दाबलं गेलं त्याची काय आपण शाश्वती देऊ शकत नाहीत. पण हा जो प्रकार आहे तो मिळता जुळता आहे, सेमच हॉस्पिटल आहे, परत सेमच घटना आहे, परत त्यांनी मनानेच परत हे केलं. आज ह्यांनी जवळपास माझ्या मते 5 ते 6 लाख रुपये वैष्णवी हॉस्पिटलच्या ठिकाणी आपल्या पत्नीला मूल व्हावं किंवा आपली पत्नी जी आहे ती नीट व्हावी. मला आणखी एक सांगा, ते तुम्ही जेव्हा तिथून घेऊन ते नंतर किती हॉस्पिटलनं बिल केलं तुमचं तिथून? नंतर जेव्हा आम्ही कवठाळेमध्ये गेलो तेव्हा 90 ते 95 हजार रुपये बिल झालं होतं. नंतर दर्डे डॉक्टरनेच त्यांना सांगून माझ्याकडून थोडं कमी करतो मी. नाही, दर्डेने किती घेतलं तुमचं बिल? दर्डेंनी काही घेतलं नाही बिल, घेतलं नाही कारण त्यांच्या चुकीमुळे झालं होतं. त्यांनी म्हणे केल्याप्रमाणे होतं ते विषय, त्यामुळे त्यांनी काही बिल घेतलं नाही. शेवटचं जेव्हा हे इन्सिडेंट झाला त्यावेळेस काही बिल घेतलं नाही. कवठाळेमध्ये गेलो तिथं 90-95 हजार रुपये झालं होतं तिथं बिल घेतलं. आता बघा हे सगळं जे आहे ना, आता हे मला तर वाटतं की एक काय असतं त्याला, एक ग्रुप असतो बघा, ते ग्रुप पद्धतीनं म्हणजे एखादी युनिटी किंवा एखादं संघटन करायचं. म्हणजे मी डॉक्टर, माझा परत दुसरा एक मित्र तिथंच पुन्हा तिथं ॲडमिट करायचं, पुन्हा तिथून सांगायला लावायचं, 2 दिवस ठेवायचं, परत म्हणायचं की आमच्या हातातली गोष्ट नाही, पुढं घेऊन जावा. एवढा टोलेजंग तुम्ही ते कुठं ते औषध भावून त्या ठिकाणी तुमचं हॉस्पिटल उभारलात. तुमच्याकडे व्हेंटिलेटरची सुविधा नाही, याच्यामुळं तिथं लक्षात येते की तुम्ही ते हॉस्पिटल कसं चालवताय. व्हेंटिलेटरच तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर मग एवढे मोठे ऑपरेशन नेमकं कशासाठी करतात? आता बघा, डॉक्टर म्हणलं की आपला ब्लँक पडदा असतो. डॉक्टर जे म्हणतील ते आपण त्या वेळेमध्ये करायला तयार असतो. मग काही असेल, डॉक्टर म्हणत असतील की व्हायचं ऑपरेशन करावं लागेल, तर आपल्याला वाटतं की आपला पेशंट जिवंत राहावा, आपल्यासमोर राहावा, म्हणून म्हणतो की ठीक आहे तुम्ही करा ऑपरेशन. डॉक्टर म्हणले की बाबा ह्याला ऑक्सिजन द्यायचे, तर ठीक आहे बाबा तुम्ही द्या ऑक्सिजन. डॉक्टर ऐनवेळी जरी एखादा म्हणला की बाबा ह्याचं नाही, एखादा पाय निकामी झाला, पाय काढावा लागेल, तरी देखील आपण सहमती देतो, कारण तो आपला माणूस जिवंत राहणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतो. असं नाही की मग तुम्ही एखाद्या घोषणापत्रावरती, संमतीपत्रावरती सही घेतले की म्हणजे तो पूर्णतः पेशंट, म्हणजे तो पूर्णतः व्यक्ती तुमचा झाला आणि तुमचाच अधिकार आहे, असं काय होत नसतं. आता हे सगळं झाल्यानंतर जे आहे ते कायद्याच्या तुम्ही बोलाल ना थोडंसं, या नाही केलं साईडला. आता हे सगळं करत असताना जेव्हा हे सगळं काय, आता बघा ना, आता हे तुम्ही कलमेंचं कालचं प्रकरण पाहिलं, ते कलमेंच्या प्रकरणामध्ये तुमच्यामध्ये जवळपास 80% साम्य आहे की दोन्ही घटनेमध्ये साम्य आहे. आता हे होत असताना मग तुम्हाला वाटलं नाही का बाबा आपण कुठल्या तर माध्यमाकडे जावं किंवा आपण ह्याचा इश्यू करावा किंवा ह्या डॉक्टरांना जबाबदार आहेत, आपल्या बाबतीत झाले तर दुसऱ्या बाबतीत होऊ नये म्हणून तर तुम्ही काय प्रयत्न केले नव्हते का त्यावेळेस? आम्ही त्यावेळेस न्यायालयीन जो रस्ता असतो त्या पद्धतीने गेलो. त्यामध्ये आम्ही आमचे सगळे निवेदनं असतील किंवा दवाखान्याचे पूर्ण पेपर्स असतील, हे पूर्ण दवाखान्याचे पेपर्स आम्ही पोलीस स्टेशनला दाखल केले होते. तत्कालीन PI साहेबांनाही दिले. SP ऑफिसला सुद्धा आम्ही ते जमा केलेले आहेत. आदरणीय ॲडिशनल SP मंगेश चव्हाण साहेबांकडे, कलेक्टर मॅडमकडे पण एक कॉपी दिली, सिव्हिल सर्जनांकडे पण एक कॉपी दिली. त्यानंतर आम्ही आता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की जोपर्यंत व्हिसेराचा रिपोर्ट येणार नाही तर व्हिसेराचा रिपोर्ट येईपर्यंत ही कारवाई तशीच थांबेल. आता व्हिसेराचा रिपोर्ट आता आमच्या घटनेला घडून 10 महिने झाले अजून आलेला नाही. तर आम्हाला त्यांनी आता याच्यामध्ये काय होतं, अशा केसेसमध्ये पोलीस बांधवांचे हात एका वेगळ्या कायद्याने बांधलेले आहेत. जर दवाखान्यात एखादी अशी घटना घडते तर तेव्हा मेडिकल कमिटीची रिपोर्ट यायला पाहिजे. मेडिकल कमिटीचं एक जिल्ह्याची कमिटी असेल तर ती त्याचा आधी पहिल्यांदा निदान लावेल, पहिल्यांदा त्यांचा रिपोर्ट आला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आत्तापर्यंत आमच्या केसमध्ये ना कुणी डीन साहेबांनी आम्हाला बोलवलं किंवा त्या सदरील कमिटीबद्दल आम्हाला काही सांगितलं नाही, आम्हाला बोलवलं सुद्धा नाही. आमची काय साक्ष आहे, आमची काय घटना झाली आहे, काय म्हणणं हे सुद्धा आम्हाला बोलवलेलं नाही. आम्ही याची पूर्ण प्रकरणाची एक पत्र लिहून सुद्धा आम्ही डीन साहेबांपर्यंत दिलं आहे, सिव्हिल सर्जन साहेबांपर्यंत दिलं आहे. पण अजून आत्तापर्यंत आम्ही आत्तापर्यंत कायद्यावर विश्वास ठेवून चालत आलो आहे, पण कायद्याकडनं आम्हाला अजून आत्तापर्यंत तर काही सांगण्यात आलेलं नाही. आता बघा 10 महिने होत आहेत आणि 10 महिन्यानंतर देखील हे बघा ना, म्हणजे डॉक्टरांनीच बंच केला आहे. हे तारीख अर्ज केलेला, हे अर्ज बघा 29/6/29 ही 10 ना सप्टेंबर 29/11 29/11/2025 हे अर्ज आहे. हे
पोलीस ठाणे अंमलदार पोलीस स्टेशन शिवाजीनगर लातूरला दिला आहे. परत 29 तारखेला जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे आपले जे असतात सिव्हिल सर्जन त्यांच्याकडे दिला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजे SP कार्यालयाला पण जो आहे हे सगळं अर्ज दिला आहे. अद्याप तरी याच्यामध्ये अजून तरी कुठली कारवाई ठोस कारवाई जी झाली आहे ती आपल्याला दिसत नाही आहे. आणि आम्ही जी बातमी करतो ती बेसलेस कधीच नसते. हे जे आहे डॉक्युमेंट हे सगळ्या घरच्यांनी काढून ठेवलेत. आता म्हणतात की आपण कायद्यानं चाललं पाहिजे, कायद्याच्या ह्याच्यावरती भरोसा ठेवला पाहिजे, कायद्यानंच गेलं पाहिजे, कायद्याच्यावरतीच भरोसा ठेवला पाहिजे. मग कायदा काय अजून किती लोकांचे बळी जाईपर्यंत या डॉक्टरवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. म्हणजे अजून किती नेमके या डॉक्टरांनी बळी घेतल्यानंतर सरकारला तरी जाग येणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आत्ता कालपर्वाचं प्रकरण आहे. या कालपर्वाच्या प्रकरणानंतर तरी सरकारनं निदान आपल्याला लाजकाजं का होईना, जरी फॅमिली म्हणत नसेल की आम्हाला त्याच्यावरती आक्षेप नाही आहे, जरी फॅमिली म्हणत असेल की आमचा त्याच्यामध्ये काय रोल नाही आहे किंवा आमचा त्याच्यावरती कुठलाच प्रकारचा आक्षेप नाही, तरीसुद्धा प्रशासनाने त्याच्यामध्ये सुमोटो करणं फार गरजेचं होतं. प्रशासनाने निदान चौकशी करणं तर फार गरजेचं होतं. निदान त्या हॉस्पिटलमध्ये चालतं काहीतरी, हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे. उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबाला बाळ व्हावं यासाठी 5-6 लाख रुपये खर्च करायचा. 5-6 लाख रुपये खर्च केल्यानंतर तो माणूस तरी आपला जिवंत राहतो का, हा देखील प्रश्न आहे. आणि आता ह्यांनी फार जबाबदारीनं सांगितलं की 2 दिवस या जे डॉक्टर आहेत वैष्णवी हॉस्पिटलचे त्यांनी कवठाळ्यांच्या इकडं त्या पेशंटला शिफ्ट केलं. 2 दिवस कवठाळे आले नाही तर तिसऱ्या दिवशी अचानकपणे कवठाळे तिथं अवतरतात आणि सांगतात की आपल्या हाताबाहेरची केस आहे आणि आपण हे जे आहे ते आता तुम्हाला आमच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी आमच्याकडे तेवढे ट्रीटमेंट तेवढ्या म्हणजे ॲडव्हान्स ट्रीटमेंट नाहीत, त्यामुळे तुम्हाला एकतर पुणे नाही तर औरंगाबाद हलवावं लागेल. आधी कवठाळे साहेबांनी आम्हाला असं हे सांगण्याच्या आदल्या दिवशी रात्री आम्ही दोघंही भाऊ बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर थांबून होतो. आमच्या ज्या वहिनी आहेत शुभांगी वहिनी, त्यांच्या आई पेशंटच्या जवळ बसून होत्या. त्यांचा आतून आम्हाला फोन आला की ठोके फार कमी जास्त होत आहेत आणि म्हणजे व्हेंटिलेटर चालूच होतं कंटिन्यू मध्ये. नाही, आदल्या दिवशी रात्री त्यांनी आम्हाला डिस्चार्ज देण्याच्या आदल्या दिवशी रात्री कवठाळे हॉस्पिटलमध्ये की ECG मशीनवरती जे आपला BP नॉर्मल असायला पाहिजे तर ते नॉर्मल नव्हता, तो कमी जास्त होता. त्यांनी तिथे उपस्थित नर्सला सांगितलं, जो काही ऑफिस स्टाफ असतो हॉस्पिटलचा ICU मधला, तर त्या स्टाफला त्यांनी सांगितलं, पण त्या स्टाफपैकी कोणीही तिथं अवेलेबल नव्हतं. त्यांनी आम्हाला फोन केला, आम्ही हॉस्पिटलच्या बाहेरच ओट्यावर बसून होतो. म्हणायचं की सगळीकडे निष्काळजीपणा आम्ही पेशंट टाकला की त्याला बघायचं नाही, बरोबर, त्याचं काय ट्रीटमेंट करायची नाही, फक्त आहे तो ठेवायचा. आम्ही रात्री 2 वाजता दोघंही भावांनी जाऊन वरती जाऊन धिंगाणा घातला. त्या डॉक्टरला उठवलं. अक्षरशः नाईट ड्युटीला असलेले डॉक्टर तिथे झोपलेले होते कवठाळे साहेबांच्या केबिन मध्ये. ICUच्या बाजूला त्यांच्या केबिन आहे, त्या केबिन मध्ये ते झोपले होते. आम्ही त्यांना उठवलं, उठवून त्यांना दाखवलं, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला आमचं काम शिकवू नका. ऑब्व्हियसली आम्हाला मेडिकल लाईन मधलं काही कळत नाही, पण एवढी तरी माणुसकी आम्हाला कळते की एखाद्या पेशंटला रात्री जर एखाद्याला ड्युटी दिली तर त्यांनी जागता पहारा तरी दिला पाहिजे, आणि ICU सारख्या ठिकाणी. तर तेव्हा आमची ही गोष्ट जेव्हा त्यांच्या वरिष्ठांकडे कळाली, मग त्यांनी असं त्यांना लक्षात आलं की आता हे नातेवाईक आता जमतायत आणि आता आपल्याला नेक्स्ट स्टेप यांना सांगणं गरजेचं आहे. त्यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी की तुमचे पेशंट जे आहेत तुम्ही रुबीला शिफ्ट करू शकता किंवा सोलापूरला शिफ्ट करू शकता. मग तेव्हा आता आम्हाला सुचत नव्हतं काय करावं. या प्रकरणामध्ये आम्ही विधान परिषदेचे आमदार नांदेडचे हेमंत पाटील साहेबांना फोन केला. त्यांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना फोन केला. मग त्यांनी ताबडतोब आम्हाला माधव भट साहेबांचा नंबर दिला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला, आणि तिथे आमच्यासाठी ICUला बेड उपलब्ध करून दिला. त्यांना आम्ही मला सांगा, आता हे कालचं परवाचं प्रकरण आहे. हो, मी तर एवढे एज्युकेटेड दिसत आहे. आता आम्हाला बऱ्याचशा कमेंट पण आमच्या बातमीखाली येतात की एवढं तुम्ही सुशिक्षित आहात, बरोबर, तरीसुद्धा तुम्हाला आज इथपर्यंत थांबावं लागले. मग असे किती तिथं घटना कदाचित घडल्या असाव्या, अशाच पद्धतीनं दाबले गेले असतात. तर कालचं कलमीचं प्रकरण बघितलं असेल, बरोबर, गंभीर प्रकरण आहे. तरीसुद्धा मग डॉक्टराच्याच बाजूनं कुठंतरी यंत्रणा काम करते. आम्ही कालच्या प्रकरणाचा कलमे फॅमिलीच्या बाजूने आम्ही पहिल्या दिवशीपर्यंत होतो, परंतु दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं कुठेतरी त्यांचं काहीतरी चर्चा झालेली आणि काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत. मग त्यानंतर आता आम्हाला तरी पुढे येणं गरजेचं होतं, कारण ही वेळ गप्प बसण्याची नाही आहे. आता 10 महिन्यांपूर्वी आमच्या कुटुंबावर घाला झालाय आणि अजून 10 महिन्यानंतर कलमे फॅमिलीवरती ती गोष्ट आलेली आहे.
त्यानंतर अजून कुठेतरी 2-3 महिन्यात तीच घटना ते डॉक्टर करतील, म्हणून आता आम्हाला आज आवाज उठवणं गरजेचं असं वाटत होतं. म्हणून मग आम्ही मीडियाशी संपर्क केला. आम्ही याच संदर्भामध्ये विधान परिषद आमदार आहेत हेमंत पाटील साहेब, त्यांच्याशी हे सगळे पेपर्स वगैरे परवा दाखवले. त्यांनी याच्यावरती लक्षवेधी सुद्धा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला लावण्याचा शब्द दिलाय आम्हाला. तर आरोग्यमंत्र्यांना आपण या गोष्टीची तक्रार करू. त्या डॉक्टरांवर काय कारवाई केली आतापर्यंत याची चौकशी आपण आरोग्यमंत्र्यांद्वारेच करू असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. कारण काय आहे, हॉस्पिटल समोर जाऊन कुठेतरी धिंगाणा करणं आणि कायदा हातात घेणं हे आमच्या शिक्षणाला साजेसं नाहीये, आमच्या संस्काराला साजेसं नाहीये. पण ही जी लढाई आहे आम्ही न्यायालयीन पद्धतीने लढणार आहोत. आम्ही प्रत्येक कायद्याचे दरवाजे आम्ही ठोठावलेले आहेत. यासाठी कुठपर्यंतही जायची तयारी असेल आणि कितीही, आता एवढे पैसे आम्ही दवाखान्यात घातलेत तर अजून कितीही पैसे आम्हाला जर घालावे लागतील तर आमची ती सुद्धा तयारी आहे. पण सदरील डॉक्टरांवरती निष्पक्षपणे चौकशी व्हावी आणि जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची ठाम मागणी आहे. त्यांचं शेवटचं वाक्य पाहिलं का तुम्ही? त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टरांची जर चूक असेल तर त्यांना सजा व्हावी. पण तुम्ही प्रशासन असेल किंवा इथलं जे कोणी डिपार्टमेंट आहे, संबंधित डिपार्टमेंट, ज्यांनी चौकशी करायला पाहिजे, निष्पक्षपणे चौकशी करायला पाहिजे, अशामध्ये तुम्ही का आग्रही नाहीत की त्या डॉक्टरांची चौकशी करण्याची? नाही काय नेमकं काय तुमचे लागेबंदी आहेत? म्हणजे प्रशासनासोबत तुमचे लागेबंदी आहेत की ती मेडिकल फील्डमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ह्यांचा कुणीतरी वरी आका आहे का? त्याच्यामुळं ह्यांची जी आहे ती चौकशी केली जात नाही, जाणीवपूर्वक चौकशी केली जात नाही का? 10 महिने जर समजा तिचा अहवालच येत नसेल त्या डॉक्टराच्या विरोधातला, तर 10 महिने झालं, 1 वर्ष झाल्यानंतर मग ते नेमकं अहवालामध्ये दम काय असेल? तुम्ही काय काय मॅनेज करत असाल? आज तुम्ही एवढ्या शांत राजरोज